आम्ही परिवर्तन पॅनेल उभा केलेला आहे. खरं परिवर्तन पॅनेल उभा करण्याचा उद्दिष्ट म्हणजे सत्तेसाठी नाही, सत्यासाठी उभा केलेला आहे. कारण काय आहे की जास्त दिवस राहिलं की त्याला बदल झाल्याशिवाय तुम्हाला सुद्धा काय करत नाही की चांगलं काय करता येतं. कोण कर्ज देत आहे म्हणून देव माणूस होत नसते. कर्ज ही संस्था 1920 पासून सगळ्याला देत आल्या पोलिसांनी पोलिसांसाठी उभा केलेली संस्था आहे. ही आपली पोलीस संस्था आहे, पतसंस्था आहे. आणि आम्ही काय करणार आहे की पोलिसांना आता त्यांनी सांगितलं की त्यांच्याच व्हिडिओ नागपाड एमटी मध्ये सांगितलं की पोलिसांना 200 खोल्या लोणावळ्यामध्ये बांधणार. अहो 200 खोल्या 2011 साली आपल्या पोलीस साठी पनवेलला जागा घेतल्या ती अजून तशीच पडलेली आहे. त्याच्यात काय होऊ शकलं नाही तर 200 खोल्या बांधणार, ते जागा घेणार, त्याच्यामध्ये पोलिसांचा पैसा जाणार, त्याचं काही सुद्धा होणार नाही. मी बोलत नाही, त्यांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओच बोलतोय. मग त्याच्याऐवजी त्या 2011 साठी पडल्या म्हणजे पोलिसांचे पैसे असंच वाया जाणार. मग ते पोलीस आपला तसाच जोरणार. दुसरा विषय त्यांनी सांगितलाय की आम्ही 1.5 वर्ष मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी 1.5 कोटी वाचवले. मग ते म्हणजे तुम्ही आता मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 1.5 कोटी वाचवले तर तुम्ही 8 वर्षाला 1.5 कोटी तुम्ही एक्स्ट्राच खर्च करत होता. म्हणजे असे 12 कोटी आपले पोलिसांचे खर्च झाले. त्याला जबाबदार कोण? परत तिसरं आम्ही काय करणार आहे पोलिसांसाठी, आम्हाला पोलिसांसाठी जेवढं काय होता येईल म्हणजे सगळ्यात जास्त पहिले स्टार्टला पोलिसांना व्याजदर कमी करणार. पोलिसांचा आकस्मिक कर्ज तुम्ही घेता एका वर्षात फेडता 9% काय द्यायचं, 8% देऊ. आम्ही 8% देणार त्यांना. तो दुसरा विषय झाला की एखादा पोलीसवाला आपला मयत झाला तर आपला पोलीसवाला सगळी अख्खी दुनिया फिरलाय पण त्याची मायमाऊली कधी बाहेर गेलेली नसते. त्या मायमाऊलीसाठी आम्ही टोल फ्री नंबर तयार करणार. त्याच्यावरती त्यांनी मिस कॉल मारायचा. त्या मिस कॉलवरती त्यांची पूर्ण डॉक्युमेंटची येणार. डॉक्युमेंटची लिस्ट घ्यायची आणि तुम्ही तो बंच कागदपत्र घेऊन या. सोसायटी तुम्हाला एक बंच बनवून देईल आणि तो बंच तुम्ही डायरेक्ट कक्षेला जाऊन जमा करा. तुम्ही बाहेर एजंटला जाऊन किंवा इकडे तिकडे फिरून काहीच उपयोग होणार नाही. एजंटला पैसे जाणार, 5,000 जाणार, परत तो हे कागदपत्र सांगणार. परत त्याच्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट टोल फ्री क्रमांकाप्रमाणे डॉक्युमेंट येणार आणि ते डॉक्युमेंट तुम्ही बंच बनवून देणार. सोसायटी तुम्हाला तेवढं सहकार्य करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट कक्षेला जाऊन जमा करा. मग त्या मायमाऊलीला जास्त फिरायला लागणार नाही. असं एक आमचं हे आहे. परत दुसरा विषय, एखादं पोलीसवाल्यांची मुलं आहेत, पोलीसवाल्यांच्या मुलांसाठी आम्ही एक महिन्याला बिझनेस सेमिनार बसवणार. पोलीस हा सगळं पूर्णपणे आज आपली बारकी पोर आहे, पुढे येताना नोकऱ्या मिळतील का नाही का सांगू शकत नाही. आज मुंबईचं रक्षण किंवा मुंबई पोलीस करतोय तर त्यांच्यासाठी, त्यांच्या पोरांच्यासाठी व्यावसायिक बिझनेस सेमिनार बसू दे. आजपासून पोरग्याला जर आपल्या व्यावसायिक बिझनेस कडू जर भेटलं लहानपणापासून जर एकदम व्यवसायाचं तर तो मोठा झाला 100% चांगलं होईल. गुजराती, मारवाडी बाहेर नेऊन त्यांनीच व्यवसाय करावा असं काय उद्देश नाही. आपल्या मुंबई पोलीस करू दे ना. रिटायरमेंट नंतर तो पोलीस अभिमानाने 10 वर्ष चांगला जगेल. कारण का तर माझं पोरगं व्यावसायिक झालं. आपली संतती व्यवस्थित निघाली तर ते पुढे पोलीसवाला सुखानं जगू शकतोय. नाहीतर पैशाला काय किंमत नाही. ते त्यांच्यासाठी काय तर असं बाहेर वायपाट खोल्या बांधून हे करून ते करून काय करू शकत नाही. भवन बांधणार, काय भवन बांधणार? भवन तुम्ही 12 वर्ष झालं आपली पोलीस सोसायटीची जागा आहे ती भाड्याने दिली आणि भवन बांधून काय उपयोग आहे? पहिल्या मजल्यावर एमपीसी, दुसऱ्या मजल्यावर स्त्रियांसाठी काय करा. अहो असलं करून कायच उपयोग नाही. जिथं आहे तिथं तुम्ही काय तर करा. तुम्ही दुसऱ्याला भाड्याने दिलं मग आपण दुसराच उद्देश काय येतावा. अशा तऱ्हेने आम्ही पोलिसांसाठी चांगलं काय तर आम्ही नियोजन घेऊन आलोय. त्यांच्यासाठी पोलीस हा खरा सभासद, हा संस्थेचा खरा मालक आहे. हे उभा राहिलेले आहेत. कोणीही काही सुद्धा आमिषाला बळी पडू नका किंवा माझ्या ओळखीचा आहे पाळखीचा असं देऊ नका. तुम्ही पूर्णपणे त्याच्यात फ्लॉप उचला. कारण का तुम्ही बघा आणि मग विचार करा की तुम्ही त्यांची पूर्ण त्यांनी केलेल्यांचे लोकांचे मागचे तुम्ही हे बघा आणि मग तुम्ही मतदान द्या. आणि ती गरिबीत ही सगळी पोरं जी आले ती आपण गरिबीतनं आलो. 1-1 रुपया संस्थेसाठी काय आहे आणि घरातला आपण कष्टाचा पैसा आपला आपण त्या सोसायटीमध्ये घालतोय. तुम्ही आज आपला निम्मा 75% पोलीस हा रात्रीचा पुट्ट्यावर झोपतोय आणि सकाळपारचा सोसायटीत गेला तर त्याला चहा नाही, पाणी नाही, काही सुद्धा नसते. आपण चहा फुकट देऊ, पाणी फुकट देऊ, त्यांना झेरॉक्स सगळं तिथंच काढायचं. अहो झेरॉक्स काढायला बाहेर यायला लागते. मग तुम्ही काय केलं सोसायटीसाठी? उगाच मोठ्या मोठ्या बाता आणायच्या, ही काही सुद्धा नाही उपयोग. तुम्ही विचार करा, विचारपूर्वक म्हणजे आमचं परिवर्तन पॅनेल आहे. 100% आम्ही परिवर्तन घडवू आणि 100% पोलिसांसाठी चांगलं करू. एवढंच बोलतो मी माझं.